मिळाला. सुरुवात बलराजांच्या माध्यमातून चांगली करण्यात आली होती. मध्यंतरी आपण पाहिलं प्रसादजी कुंभकर्ण यांच्याकडनंही 30 धावा होण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय की कुठल्याही फलंदाजाला खेळपट्टीवर उभं राहण्यामध्ये सुद्धा इतकी डिफिकल्टी तयार केली गेली, तितकाच चुरशीचा आणि अचूक टप्प्यावर मारा गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हो, इथं मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव घेतली जाणार की नाही. पंच फिरलेत, अवांतर धाव आहे, परंतु मला वाटतं अवांतर धावेपेक्षा पळून आपण धावा पूर्ण करणं अपेक्षित आहे. कारण मिसफिल्डिंग झाली तिथं एक धाव घेणं गरजेचं आहे. तोच आपल्या संघाच्या दिशेला एका मजबूत स्थितीला नेण्याचा एक प्रयत्न असू शकतो. पुढचा चेंडू, हो यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट साईड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. दरम्यान आपण जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 61 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथं मात्र फटका हवाई फायर केला गेलाय. चेंडू पाहता पाहता एक टप्पा घेत जातो सीमा बाहेर. खूप वेळानंतर येतोय सुटकेचा सुस्कारा. चौकार, 4 धावा. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतो 65 धावा धावफलकावरती आहेत. 8 गडी बाद झालेत, 65 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर अजून एक षटक येणं बाकी आहे. किती धावा आता दिल्या जाणार आहे. कारण आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजांची खूप मोठी फळी वेटरनरी व्हेंचर्स गोल्ड या संघामध्ये पाहायला मिळते. खूप उत्कृष्ट असे गोलंदाज आपल्याला त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळतात. परंतु आपल्या गोलंदाजांना जर मुभा द्यायची असेल तर धाव फलकावरती तो प्रेशर देणारा एक टोटल आपल्याला जमवावी लागणार आहे. पुढचा चेंडू पाहायचा आहे, काय कामगिरी केली जाणार आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळी मात्र यशची रक्षक चूक झाली आहे आणि पाहता पाहता चेंडू तडमन सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार, 4 धावा. सुदैवी चौकार म्हणावे लागणार आहेत. आपण पाहिलं धावा जिथून कुठून येतात. आता वेटरनरी व्हेंचर्स संघाच्या खात्यामध्ये त्यांना आनंद होणार आहे. अतिरिक्त असतील, बाईकच्या स्वरूपातल्या असतील, वाईडच्या स्वरूपातल्या असतील,